Derivatives of root x 1 by 2 root x. Derivatives of log x base a 1 divided by x into log a. Derivatives of 1 divided by x to the power n 1 divided by x to the power n equals to minus n divided by x to the power n plus 1. Derivatives of sin x cos x. Derivatives of cos x minus sin x. डेरिव्हेटिव्हच्या ज्या टर्मची सुरुवात c ने झाली त्या डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये येणार. Derivatives of tan x sec square x. Derivatives of cot x minus cosec square x. फक्त tan आणि cot चा डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर मध्ये येतो. Derivatives of sec x into tan x. Derivatives of cosec x minus cosec x into cot x. माझा आवाज क्लिअर येतोय का तुमच्यापर्यंत? चला ठीक आहे, काय अडचण नाहीये. मग हे झाले आपले फॉर्म्युले. आता फक्त 6 फॉर्म्युले राहिलेत. 6चं एक्सप्लेनेशन देतो आणि आपल्या रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्हला सुरुवात करूयात आपण. चला मुलांनो द्या लक्ष. सो आजचा पहिला फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. Derivatives of sin inverse x equals to what? 1 divided by root of 1 minus x square. Okay? So derivatives of sin inverse x त्याचा मिळतो 1 divided by root of पहिले 1 मग minus x square. 1 divided by root of 1 minus x square. गाइज हे तुम्हाला तुमच्या ट्रू फॉल्स मध्ये किंवा तुमच्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ह्याच्यामध्ये 6 फॉर्म्युलेज आहेत. फक्त 3 पार्ट करायचे, 3 आपोआपच येणार आपल्याला. काही वेगळी प्रोसिजर करायची गरज नाही. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स सुरुवात कशाने झालेली आहे? सी ने. तर डेरिव्हेटिव्ह मिळणार -1 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. Derivatives of tan inverse x. Derivatives of tan inverse x काय मिळतं मुलांनो? 1 divided by 1 plus x square. 1 divided by 1 plus x square. Derivatives of sin inverse x 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of cos inverse x -1 divided by root of 1 minus x square. म्हणजे जशाच तसाच फॉर्म्युला. साइन इनवर्सचा पॉझिटिव्ह 1 आणि कॉस इनवर्सचा निगेटिव्ह 1. साइन इनवर्स पार्ट करा, कॉस इनवर्सचा पॉप येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x 1 upon 1 plus x square. tan इनवर्सला रूट नाही, निगेटिव्ह नाही, काही नाही. सर्व टर्म्स आहेत पॉझिटिव्ह मध्ये. 1 divided by 1 plus x square. 1 divided by 1 plus x square. cot इनवर्स x चा काय येणार मुलांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स x. cot inverse x काय मिळणार? -1 upon 1 plus x square. -1 upon 1 plus x square. 23 डेरिव्हेटिव्ह ऑफ sec inverse x. sec inverse x चा काय मिळतो?
1 divided by x in a root of x square minus 1. परत एकदा म्हणूयात आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 डिवाइडेड बाय रूट मध्ये पहिले 1 मग मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स मायनस 1 डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस एक्स. टॅन इनवर्सला रूट नाही काय नाही, सर्व टर्म्स आहे पॉझिटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स मायनस 1 जसा तसा फॉर्म्युला, फक्त सी ने सुरुवात झाली मायनस मायनस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स एक्स 1 डिवाइडेड बाय पहिले एक्स मग रूट मध्ये. आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी पहिले 1 होतं, तर सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स पहिले आता एक्स स्क्वेअर असणार 1 असणार. 1 डिवाइडेड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हे फॉर्म्युले मोस्ट ऑफ द टाइम विचारले जात नाही सेक इनवर्सचा आणि कोसेक इनवर्सचा, पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स, तर सी ने सुरुवात केली आहे, जो सेक इनवर्स आहे तो कोसेक इनवर्सचा फक्त मायनस 1 डिवाइडेड बाय एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. दॅट्स ऑल. हे झाले 6 फॉर्म्युले. परत एकदा म्हणूयात आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1 डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. Derivative of cos inverse x minus 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of tan inverse x 1 upon 1 plus x square. Derivatives of cot inverse x minus 1 upon 1 plus x square. Derivatives of sec inverse x 1 upon x root of x square minus 1. Derivatives of cosec inverse x minus 1 divided by x root of x square minus 1. So guys, ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे फॉर्म्युलेज पाठ करायचे. फक्त साइन इनवर्सचा पाठ करा, कॉस इनवर्स आपोआप लक्षात राहतो, टॅन इनवर्सचा पाठ केला कॉस इनवर्स लक्षात राहतो, आणि सेक इनवर्सचा पाठ केला तर कोसेक इनवर्स लक्षात राहणार आपल्याला. ठीक आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता एक एक फॉर्म्युला आपण एक्सप्लेन करून सांगूयात आणि रूल्स ऑफ डिफरन्शिएशन आपण पाहूयात. या स्क्रीनशॉट घ्यायचा. चला, डन झालेला असेल. परत एकदा एक हे बघा, तुम्ही म्हणणार सर तुम्ही 2-3 दिवस फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण ऍड करताय. कारण असं आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये जर समजा हे फॉर्म्युलेज आपण पाहिले आणि ते जर आपल्याला जमले तर जवळपास डेरिव्हेटिव्हचा 50% चॅप्टर आपल्याला जमला. फक्त नंतर काय तर प्रोसिजर आहे की ते प्रॉब्लेम्सच्या स्टेप्स कशा एवढेच पाहिजे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युले पाठ करणं ही 50% प्रोसिजर झाली, आपला चॅप्टर येणं. त्याच्यानंतरची जी 50% प्रोसिजर आहे ही फक्त आणि फक्त त्यासाठी आहे, आपल्याला जे काही काय म्हणतो आपण त्याला मेथड्स काय आहेत त्या पाहण्यासाठी आहे. ठीक आहे, पहा. सर्वात पहिले आपण काय पाहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती मिळतो 1. हे तर तुम्हाला सांगितलंय मी. बरं, मला सांगा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी किती मिळणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू किती मिळणार, प्लीज कमेंट करा. बरं, भारत म्हणतोय 1, प्रेम म्हणतोय 1. देन नेक्स्ट असिर बोल रहे 1, वैभव म्हणतोय 1. बरं, सौरभ पण म्हणायलाय. ओके, जाधव साहेब पण म्हणतायत. चला, ठीक आहे. बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय मिळतो 1. आता मी काही एक्झाम्पल्स देतो, पाहूयात आपण तुम्हाला कुणाला म्हणता येते. ठीक आहे, आता पहा, त्याचे एक्सप्लेनेशन दिल्यापेक्षा डायरेक्टली याचे एक्झाम्पल्स बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर 11. डायरेक्ट आन्सर सांगत चला, एक नंबर टाकायचं, त्याचं उत्तर लिहायचं. 11 टू द पॉवर x. Derivatives of m to the power m. Derivatives of log x base 5.
and derivatives of log x derivatives of 1 by x to the power 2 derivatives of x to the power e derivatives of tan x derivatives of cosec x derivatives of px. चला 10 आन्सर सांगा कुणाला जमते पाहूयात आपण आता. नंबर टाकून आन्सर द्या. वा मस्त आहे. आन्सर देत चला. पाहूयात कुणाचं काय येते. ओके आसिर. चलिए बच्चों ठीक है, इतना समय तो नहीं लेना चाहिए आपको. आ भी रहे कुछ प्रॉब्लम नहीं है, फिर भी मैं बता रहा हूँ. हुशार सर्वांना जमते काय अडचण नहीं है. चलिए ध्यान दीजिए. x to the power 11, so x to the power n into that 11 into x to the power n minus 1, 11 minus 1 10, 11 to the power x, a to the power x, so 11 to the power x into log of 11, m to the power m, answer is 0. Is there m is constant, this m is constant, this overall term is a constant, and derivative of constant term is 0. Log x base a, log x base a, 1 divided by x into log a means that log of 5. Then log x 1 by x, derivatives of 1 by x square, so 1 by x to the power n, so minus n divided by x to the power n plus 1, 2 plus 1 3, x to the power n, derivatives of x to the power n, n into e into x to the power e minus 1, tan x, derivatives of tan x sec square x, derivatives of cosec x minus cosec x into cot x, derivatives of px only p, that's all. वाह वाह छान शाबास. बरं ना, खूप चांगले जमते, मस्त आन्सर देत आहेत. ऑल डन, बेस्ट गाइस. ओके चला ठीक आहे. काय अडचण आहे कुणाला, आहे का मुलांना काय अडचण? सेवन नंबरचा प्रॉब्लेम. x to the power n, e is the constant, so that's why x to the power n into x to the power n minus 1, e minus 1. म्हणजे हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, x चा पॉवर कॉन्स्टंट टर्म असताना x to the power n चा फॉर्म्युला, त्या बेसिसनुसार त्याला आपल्याला लिहिता येते. ठीक आहे. तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जाता येत आहेत असं आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर नाही, एक काम करायचं, हे जे 24 फॉर्म्युले आहेत टोटल, हे 24 फॉर्म्युले आहेत, एक फॉर्म्युला 5 वेळेस लिहू.
एक फॉर्म्युला 5 वेळेस लिहून एका पेजवर छोट्या अक्षरात लिहिलं तरी चालेल, त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर सेंड करा. इमानदारीनं करायचं, मजानं ते सॉल्व्ह करायचं आणि सेंड करायचं. ठीक आहे. फॉर्म्युला 5 वेळेस असे 24 आहेत तर 24 गुणिले 5 दिवस होते ते पाहायचं आणि व्यवस्थित एकदा लिहायचं आणि पाठवायचं. ते लिहिले म्हणजे म्हणाले तुम्हाला जवळपास 25% तुमचा विषय निघला. इंटिग्रेशनचे 50% निघला. मग आपल्याला नुसते प्रोसिजर करायची. ओके चला ठीक आहे. आता आपण पाहूयात रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याचे काही रूल्स आहेत. डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही आपल्याला, चला रूल्स अप्लाय करायला लागतात. रूल्स काय आहेत पहा. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हचे काय रूल्स आहेत, कोणकोणते रूल्स आहेत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, 4 रूल्स आहेत. ऍडिशन सबट्रॅक्शन हा एकच कंबाईन होतो. मल्टिप्लिकेशन वेगळा आणि डिव्हिजन वेगळा, ह्या पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करायला लागते. तर बघा रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, सर्वात रूल आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शनचा जो रूल आहे तो काय सांगतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस ऑर मायनस v प्लस ऑर मायनस w. सो प्रत्येकाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह कसं द्यायचा असतो, सेट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस ऑर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस ऑर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ w मीन्स दॅट ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये 1 2 3 10 15 20 25 50 किती टर्म्स असू द्या, त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस साइन असेल तर डेरिवेटिव्स मध्ये प्रत्येक टर्मला डेरिवेटिव्स अपन सेपरेट देना. अगर डेरिवेटिव्स में एक से ज्यादा टर्म्स रहते हैं और उसमें एडिशन या सब्सट्रैक्शन रहती है, उसमें क्या रहती है, एडिशन या सब्सट्रैक्शन रहती है, तो मैं हर एक को डेरिवेटिव्स कैसे देता हूँ, सेपरेट. सबसे पहले डेरिवेटिव्स ऑफ यू का जो साइन है प्लस और माइनस जो कुछ रहेगा वो यहाँ पे, और से डेरिवेटिव्स ऑफ v का प्लस और माइनस डेरिवेटिव्स ऑफ w का. मैं हर एक टर्म्स को एडिशन और सब्सट्रैक्शन में मैं हर एक टर्म्स को डेरिवेटिव कैसे देता हूँ, सेपरेट देता हूँ. समझ में आया बच्चों? यस और नो गाइस, प्लीज कमेंट करा. ओके ठीक आहे. एडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसं द्यायचं, सेपरेट. आता बघा, आता आपल्याला जास्त खेळत नाही बसायचं याच्यामध्ये, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत बसायचं. इथं नाही खेळायचं जास्त आपल्याला, कारण आपल्याला एवढा वेळ नाहीये, कारण तुमचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना ते खूप खूप मोठमोठे आहेत पुढे पुढे. तर बघा फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण इफ y इज इक्वल्स टू या फिर f ऑफ x, इफ f ऑफ x इज इक्वल्स टू x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2, फाइंड f डॅश ऑफ x. जसा डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा काय मिळतो रे, dy बाय dx, बरोबर आहे. तर तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x चा काय मिळतो, तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो e डॅश ऑफ x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f डॅश ऑफ x चा काय मिळतो, तर f डॅश ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो f डबल डॅश ऑफ x. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ f डबल डॅश ऑफ x चा काय मिळतो, तर मिळतो f ट्रिपल डॅश ऑफ x. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x चा f डॅश ऑफ x, f डॅश ऑफ x चा f डबल डॅश ऑफ x, f डबल डॅश ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f ट्रिपल डॅश ऑफ x. जसा y चा डेरिव्हेटिव्ह निघतो तसा f ऑफ x चा पण डेरिव्हेटिव्ह निघतो. तर मग आपल्याला सांगितलंय की इफ f ऑफ x इज इक्वल्स टू दिस इक्वेशन, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ f डॅश ऑफ x और व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ f डॅश ऑफ x. तर कसं करणार बघा, so is there f of x is equals to x square plus 3x plus 2. डिफरेंशिएट, यहाँ पे हम लिखेंगे डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. क्या लिखा हमने यहाँ पे, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. x से डिफरेंशिएट कर दिया इसको. क्या कह रहे हैं बच्चे, अरे वाह प्रेम, आपका आंसर भी आ गया, ठीक है बहुत अच्छे. चलिए
ह्या पूर्ण इक्वेशनला डिफरन्शिएट कशाने करायचं, एक्स न. का करायचं, कारण इथे एफ डॅश ऑफ एक्स दिले, म्हणजे पूर्ण फंक्शन एक्स फॉर्म मध्ये आणि एफ डॅश ऑफ एक्स आहे म्हणजे एक्स ने डिफरन्शिएट करायचं. एक्स ने डिफरन्शिएट केलं तर एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, एफ डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर एक्स टू दी पॉवर एन, एन इंटू मीन्स दॅट 2 इंटू एक्स टू दी पॉवर एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1, 2 मायनस 1 म्हणजे 1, म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 3x चा 3 आणि काय मिळतो 0. म्हणजे सोप्या भाषेमध्ये एफ डॅश ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला, 2x + 3. ह्याला जर तुम्ही अगेन डिफरन्शिएट केलं तर एफ डॅश ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, एफ डबल डॅश ऑफ एक्स. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि 3 चा 0, म्हणजे उत्तर काय मिळालं फक्त. आणि ह्याला जर तुम्ही अगेन डिफरन्शिएट केलं तर एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो रे, 0. संपलं. ह्याच्या पुढे तर काही करायची गरज नाही, 0 चा डेरिव्हेटिव्ह पुढे 0च निघत चालणार. सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होत तर प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह कसा दिला, सेपरेट दिला. नेक्स्ट वन बघा, तुम्हाला लक्षात येईल. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू tan x minus 1/x plus log x. Find f dash of x. F dash of x find out करायचं. So f of x is equals to tan x minus 1/x plus log x. Differentiate केलं with respect to x ना. Differentiate with respect to x. So derivative of f of x चा f dash of x, tan x चा काय मिळतो रे, sec square x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह, कारण याच्यामध्ये प्लस मायनस चा साइन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याचा वेगळा आणि याचा वेगळा. सो tan x चा sec square x, 1/x चा minus 1/x square, मायनस मध्ये आला डेरिव्हेटिव्ह म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये लिहिलं, प्लस log x चा 1/x means that sec square x minus into minus plus 1/x square plus 1/x. This is your f dash of x. ह्याला तुम्हाला अगेन डिफरन्शिएट, जे युलर्स थेरम आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस काय करायला लागतंय, कमीत कमी 3 वेळेस 4 वेळेस डिफरन्शिएट करायला लागतं एकाच इक्वेशनला. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता थोडं डायरेक्ट पाहू आपण, म्हणजे सोपं तुम्हाला समजलं. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसा करतो आपण, सेपरेट करतो. कसा, सेपरेट. बरं, तुम्हाला समजलं प्लीज कमेंट करा एक वेळेस. हॅलो गाईज, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हो म्हणताय, ओके चला, येस ठीक आहे. चला लक्षात आलं ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. बरं, असेच काही एक्झाम्पल घेऊयात आपण. फक्त एवढं लक्षात ठेवा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसा द्यायचा, सेपरेट. आणि मी ज्या वेळेस सांगतोय ना त्यावेळेस याचा ना स्क्रीनशॉट घ्यायचा आणि ते एका रजिस्टर मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. कशामुळे ते नोट डाऊन करून घ्यायचं, कारण हे तुम्हाला व्हिडिओ तर बघायला भेटणारच आहे, पण हे लिहिलं ना तुम्ही हाताखालनं तरी तुम्हाला लक्षात येईल. नुसतं बघून काय होणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार. आणि मी शिकवता वेळेस लेक्चर चालू असताना नुसतं ऐकायचं नाही, एक रजिस्टर पेन सोबत ठेवायची. सांगितलं की पटकन आपलं कॅल्क्युलेशन करून बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे आपला आन्सर यायला का आपल्याला समजतंय काय, लक्षात येते. ते फुकटच्या हामध्ये उपयोग नाही ना, समजायले का. म्हणजे तुम्ही बेजार होऊ नका, मी बेजार होत नाही, लक्षात आलं पाहिजे ना. त्यामुळे बाजूला रजिस्टर आणि पेन ठेवायचं. मी इथं क्वेश्चन दिला की आपला आन्सर काढून ठेवायचं, म्हणजे आपल्या लक्षात येते, आपल्याला खरंच समजायला आपण उगाच पोती ऐकल्याने ऐकतोय. आणि ह्या बॅच मध्ये मी फक्त एक बेसिक पर्यंतच ऍडमिशन अलाउ करणार आहे, त्याच्यानंतर मी याचे ऍडमिशन बंद करून टाकणार आहे, कारण याचे बेसिक झाल्यानंतर उपयोग नाही तुमचा बसमध्ये. तर हा रूल मी मिटवून टाकलाय, परत एकदा लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस मायनस v प्लस मायनस w. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस और मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस और मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ w. प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह कसा देतो रे मुलांना, सेपरेट. कसा देतो, सेपरेट. बघा, f of x is equals to 5 to the power x plus x to the power 5 plus 5 to the power 5. हे म्हणतंय फाइंड आउट f डबल डॅश ऑफ x. काय फाइंड आउट करा,
एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे किती वेळा डिफरन्शिएट करायचं इक्वेशनला 2 टाइम्स डिफरन्शिएट करायचं. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो एफ डॅश ऑफ एक्स 5 टू दी पॉवर एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार सांगा पटकन सांगा. ऍडिशन काही नाही म्हणून प्रत्येकाला वेगळा डेरिव्हेटिव्ह देता येतो. तर 5 टू दी पॉवर एक्स आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार पटकन कमेंट करा. फास्ट कमेंट करा. भारत याच्यामध्ये सगळ्यात जास्त 3 लोक खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत. वापरे खूप छान भारतने आन्सर दिलेलं आहे. चला ठीक आहे बघा 5 टू दी पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो 5 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5 प्लस एक्स ची पॉवर 5 चा एक्स टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला एन इंटू 5 इंटू एक्स ची पॉवर 4 आणि 5 टू दी पॉवर 5 चा काय मिळतो 0 म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 5 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5 प्लस 5 इंटू एक्स टू दी पॉवर 4 झालं. ह्याला अगेन डिफरन्शिएट केलं तर एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे 5 ही कॉन्स्टंट आहे लॉग 5 हे पूर्ण कॉन्स्टंट आहे याला बाहेर काढून टाका लॉग 5 ला डेरिव्हेटिव्ह फक्त काढा 5 टू दी पॉवर एक्स चा तो परत मिळतो 5 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5 प्लस या 5 ला बाहेर काढून टाका एक्स टू दी पॉवर 4 चा 4 इंटू एक्स टू दी पॉवर 3 एक्स टू दी पॉवर एन चं सूत्र. हे बघा इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता लॉग 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे त्याला बाहेर काढून टाकलं आणि डेरिव्हेटिव्ह 5 टू दी पॉवर एक्स चा घेतला 5 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5 प्लस 5 ही कॉन्स्टंट आहे बाहेर काढलं एक्स टू दी पॉवर 4 चा 4x क्यूब म्हणजे फायनली मिळते 5 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 5 इंटू लॉग 5 लॉग 5 होल स्क्वेअर प्लस 4 पंचे 20 एक्स टू दी पॉवर 3 हे मिळालं तुम्हाला एफ डबल डॅश ऑफ एक्स. समजतंय का हॅलो मुलांनो समजतंय का बरं कुणाला कोणत्या स्टेप मध्ये अडचण आली प्लीज कमेंट करा सांगतो त्यांना एकदा. चला ठीक आहे f of x is equals to a sin x plus b cos x असं दिलेलं आहे आणि यांनी सांगितलं एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करा. त्याला किती वेळ डिफरन्शिएट करायचं 2 टाइम्स एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स a sin x चा cos x प्लस b cos x चा minus sin x. So f dash of x is equals to a cos x plus into minus b sin x. झालं याला परत डिफरन्शिएट करा f dash of x f डबल डॅश ऑफ x a बाहेर काढून टाकलं cos x चा minus sin x minus b sin x चा cos x minus into a minus a sin x minus b cos x हे f डबल डॅश ऑफ x या दोन्हीतनं काय कॉमन निघतंय मुलांनो एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू या दोन्हीतनं काय कॉमन निघतंय मायनस ब्रॅकेट मध्ये ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स राइट आहे. सो देयरफॉर एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ला काय लिहिता येतं तुम्हाला एफ ऑफ एक्स मग या पूर्ण टर्मला काय लिहिणार तुम्ही एफ ऑफ एक्स दॅट्स सो f double dash of x is equals to minus f of कॉमन काढलं ते काही नाही कॉमन काय काढलं ह्याच्यातनं मायनस कॉमन काढलं आपण का पाठीमागच्या प्रॉब्लेम बद्दल बोलला वैभव
हा प्रॉब्लेम नाही का? वैभव नाही. अरे मग त्याच वेळेस तुम्ही थोडे लेट कमेंट द्या. ते कसं आहे, तुम्हाला विचारलं कमेंट टाकले तुम्ही तर ते लगेच एक्सप्लेन करायला ते मिटवल्याच्या नंतर परत अवघड जाते. बरं ठीक आहे, त्याचे प्रॉब्लेम्स होणार आहेत आपले, आपण पाहूया. हे लक्षात आलं का सर्वांना? बर, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसा असतो? बरं, आता मी एक प्रॉब्लेम देतो, मला त्याचं उत्तर सांगायचं. तुम्ही f of x is equals to x to the power m plus m to the power x plus m to the power m, then f dash of x equals to what is the value of f dash of x? याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय येते सांगा. पूर्ण सांगा, भारत व्यवस्थित सांगा. प्रेम, शाबास. बघा काय मिळणार. f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x x to the power m m into x to the power m minus 1 x to the power n चं सूत्र m to the power x a to the power x m to the power x into log of m, आणि m आणि m कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे फायनल m into x to the power m minus 1 plus m to the power x into log of m. That's all. Simple. That is your f dash of x. बरं, म्हणजे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये हे लक्षात आलं की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह कसा द्यायचा असतो, आपल्याला सेपरेट द्यायचा असतो. f of x is equals to x to the power 5 plus 4x to the power 4 minus 3x cube plus 2x plus x plus 1, then f dash of x equals to what? चला फास्ट सांगा. बघा f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x x to the power n n into x to the power n minus 1 म्हणजे 4. या 4 ला बाहेर काढला, x to the power 4 चा x to the power n into x to the power n minus 1 म्हणजे 3. 3 ला बाहेर काढला x क्यूब चा 3x स्क्वेअर, 2 ला बाहेर काढला x स्क्वेअर चा 2x, x चा 1 आणि 1 चा 0. 5x to the power 4 4 चौक 16x क्यूब 3 त्रिक 9x चा वर्ग प्लस 2 दुनी 4x प्लस 1. हे काय मिळालं तुमचं? f dash of x.
संपलं. चला पुन्हा कुणाचा आला आन्सर? राइज योर हैंड प्लीज. आसिर आपको समझ में आ रहा है? भरत, नवनाथ जाधव, प्रेम, सौरभ, वैभव, प्लीज कमेंट करा एकदा. तुम्हाला सर्वांना समजतंय का? चला ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम गाईज. ठीक आहे, आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. तुम्हाला सर्वांना समजलंच असते. ठीक आहे, ओके. सो थँक्यू. हॅव अ गुड डे. बाय. तुमच्या फ्रेंड्सला सांगा लवकरात लवकर जॉइन व्हायला क्लासला.